आता लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाचे अपडेट आहे. कारण की भरपूर लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आहेत, की ज्यांची के-वाय-सी झालेली होती, तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. ज्यांची के-वाय-सी झालीच नाही आणि ज्या लाडक्या बहिणींचे थांबलेले हप्ते आहेत, की म्हणजे त्यांना पैसे ते भेटणार का? आणि जर बघितले तर आता ₹1500 चं ₹2100 करणार आहे. आणि ही नोटीस सुद्धा आली आणि न्यूजमध्ये पण आलेलं आहे. कारण की त्यांनी घोषणा केलेली आहे आता. पहिलं त्यांनी सांगत होते, की योग्य वेळी देणार. बट आता ₹2100 देणार म्हणून त्यांनी सांगितले पण आहेत आता. ते कधी देणार आहेत त्याची तारीख आणि बाकीचे राहिलेले पैसे लाडक्या बहिणींना येणार का? जी अपात्र महिला आहेत ते पात्र महिला होणार का? तर ही सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा लाडक्या बहिणींनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचं गावाचं नाव. कारण की त्याबद्दल पण आपल्याला कळेल की कोणत्या गावामध्ये किती लाडकी बहिणी जी आहेत की असं अपात्र झालेले आहेत की. तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीचं भरपूर लाडक्या बहिणींचं हे प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय आपण सगळे व्यवस्थित तुम्हाला मी माहिती सगळे सविस्तर तुम्हाला सांगतो मी शासनाकडनं निर्णय सुद्धा काय आलेला आहे बाबतीत. तर तुमचं जे प्रश्न आहेत की एकेकांचे आता पहिला प्रश्न घेतो की पहिली एकेकांची के-वाय-सी झालेली होती तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर अशा लाडक्या बहिणींसाठी जर बघितले तर त्यांचं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मी दाखवलेलं आहे की त्यांचं पडताळणी चालू आहे. म्हणजे की कसं झालेलं आहे की भरपूर लाडक्या बहिणींचं जे पाठीमागच्या वेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना पैसे आले नव्हते. बट आता त्यांना मार्च एप्रिलचे ₹3000 त्यांना आलेले आहेत. ते कोणत्या लाडक्या बहिणींना आलेले आहेत की ज्यांची के-वाय-सी झाली होती त्यांना फेब्रुवारीपर्यंत पैसे आले नव्हते कारण की त्यांचं पडताळणीमध्ये त्यांना उशीर झालं. त्यामुळे त्यांनी ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही. बट त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे. तर आता बघितले तर तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल, मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल. तर आता ही मे महिन्याचा हप्ता सुद्धा आलेला नसेल. तर हे टोटल तुमचे 3 महिन्याचे हप्ते झाले. तर त्या लाडक्या बहिणींसाठी जर बघितले तर शासनाकडनं निर्णय सुद्धा आलेला आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे, की अजून पण आमच्याकडे असं कित्येक तर यादी आहेत. कित्येक तर गावामधली यादी आहेत, की कित्येक जणांची लाडक्या बहिणींची नावं आहेत त्यामध्ये. प्रत्येक गावामधले समजा आता एक गावामध्ये 10,000 लोक असेल तर त्यामधले 2,000 लाडकी बहिणींची यादीमध्ये नाव आहेत, की जे पात्र असून सुद्धा अपात्र झालेले आहेत. आणि त्या लाडक्या बहिणींना त्यांनी पडताळणी त्यांची अजून चालू आहे. त्यांची पडताळणी आता ह्या महिन्याच्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये सगळी पूर्ण होणार आहे. म्हणूनच त्यांनी के-वाय-सी सुद्धा जे नवीन चालू होणार होती म्हणून सांगत होते. बट के-वाय-सी नवीन चालू झाली नाही. तर त्या लाडक्या बहिणींना जे आहे ज्यांची के-वाय-सी झालेली पण होती, त्यांना पैसे आले नाही. तर त्या लाडक्या बहिणींना पडताळणी झाल्यानंतर त्यांना हप्ता त्यांचं जे आहे ते भेटणार आहे. नक्की भेटणार आहे 100% कारण की शासनाकडूनही निर्णय सुद्धा आलेला आहे. आता राहिली गोष्ट दुसऱ्या प्रश्नाची, की ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सी केलीच नाही. त्या लाडक्या बहिणींसाठी नवीन के-वाय-सी सुरू होणार का? कारण की हे भरपूर लाडक्या बहिणी म्हणजे अप्पाट लाडकी बहिणी अशी आहेत की हे जर 100 मधले जर बघितले तर 60-70 लाडकी बहिणी जर बघितले तर ही के-वाय-सी झाली नाही म्हणून आपल्या चॅनलमध्ये आपल्या कमेंट करत आहेत. तर त्या लाडक्या बहिणींसाठी ही सूचना मी सांगतो त्यांना, की ज्यांची के-वाय-सी झालीच नाही तर ती नवीन के-वाय-सी सुरू होणार आहे. बट नवीन के-वाय-सी प्रत्येक जून महिन्यामध्ये के-वाय-सी सुरू होणार म्हणून हे जी-आर मध्ये लिहिलेलं होतं. बट अजून पण के-वाय-सी नवीन सुरू झालेलं नाही. तर त्या लाडक्या बहिणींसाठी जर बघितलं तर नवीन के-वाय-सी सुरू कधी होणार आहे, की हे पडताळणी मी जसं की तुम्हाला सांगितलं ज्यांची के-वाय-सी झाली होती तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर ह्यांची जी पडताळणी आहे ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये ही के-वाय-सीची पडताळणी जी आहे, जी राहिलेली पाठीमागची ती पूर्ण होणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतरनं के-वाय-सी नवीन पोर्टल सुरू होणार आहे. त्यामध्ये त्यांनी पोर्टलमध्ये दुरुस्ती करून त्यांनी के-वाय-सी पोर्टल सुरू करणार म्हणून असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आपल्या भाषणामध्ये आणि जी-आर मध्ये सुद्धा आलेलं आहे. ती नोटीस आलेली आहे गव्हर्नमेंटकडून. तर ह्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी आता दुरुस्ती काय करणार? म्हणजे की जसं ज्यांची के-वाय-सी झालीच नाही त्यांना चान्स त्यामध्ये भेटणार का नाही? तर हे जे आहे हे पोर्टल सुरू झाल्यानंतरच कळणार आहे. त्यामध्ये अजून या बाबतीत काही सुद्धा अपडेट नाहीये की त्यांना चान्स देणारच म्हणून. त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी करायची त्यांना अजून पण त्यांना के-वाय-सी करायची राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही पोर्टल सुरू करणार म्हणून. बट त्यांनी ते हे सांगितलं नाही की नवीन के-वाय-सी मध्ये सुरू करेन म्हणून. राहिले बाकीच्या लाडकी बहीण की ज्यांची के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांचे पैसे फेब्रुवारीपर्यंत आले होते बट त्यानंतर मार्च एप्रिल पासून पैसे आले नाही. तर त्या लाडक्या बहिणींसाठी जर बघितले शासनाकडनं हे निर्णय झालेला आहे. त्यांना थकीत हप्ते जे आहेत त्यांचे ते भेटणार आहेत. बट पात्र महिलांनाच भेटणार आहे. आणि हे पात्र कोण असणार आणि अपात्र कोण असणार हे जर बघितले तर आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण हे मी सांगितलेलं आहे माहिती की ते कारणे त्या बाबतीत काय असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे. आणि राहिली गोष्ट म्हणजे आता तुमचं ही तिन्ही प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले असेल तुम्हाला माहिती भेटली पण असेल लाडकी बहिणींनो. आता राहिली गोष्ट आता 1500चा ₹2100 1500चा ₹2100 करण्यासाठी त्यांनी जी-आर काढलेला आहे. ₹2100 आता होणार आहेत लाडक्या बहिणींना. बट ही पडताळणी पूर्ण झाली
म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की रिपेरीची जी होती, दुरुस्तीची जी होती पडताळणी ती पूर्ण झाली. त्यानंतरनं जे पात्र महिला असेल, जेवढे पण 1,70,00,000 2 कोटी महिला असेल, जेवढी महिला असेल त्या सगळ्या महिलांना 1500चे 2100 रुपये त्यांनी देणार आहेत, असं म्हणून त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि जी आर सुद्धा काढलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही तारीख जी आहे ते तारीख मी तुम्हाला ही महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये कदाचित मी तुम्हाला लवकरच मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर अशीच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.